घरामध्ये अर्थिंग आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण हा एक अर्थिंग टेस्टर बनवला आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरामधील जो बोर्ड असतो इलेक्ट्रिक बोर्ड, त्या बोर्डमध्येच अर्थिंग आहे की नाही चेक करू शकतो व आपण अर्थिंगची कंडिशन कशी आहे, चांगली अर्थिंग आहे की खराब अर्थिंग आहे की अर्थिंग नाही, या तिन्ही कंडिशन आपण या टेस्टरच्या सहाय्याने चेक करू शकतो। जेव्हा आपल्याला या टेस्टरचा उपयोग करायचा आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपल्या सॉकेटचा स्विच ऑन करायचा आहे व या टेस्टरचे हे जे दोन पॉईंट आहेत, दोन लीड्स आहेत, यापैकी कुठला एक पॉईंट आपण फेजमध्ये लावायचा आहे व दुसरा पॉईंट आपण अर्थिंग मध्ये लावायचा आहे। आपण बघू शकता मी असा फेज व अर्थिंग मध्ये हे दोन पॉईंट लावले असता या टेस्टर मधील जो निऑन लॅम्प आहे, बघू शकता एक लॅम्प चालू झाला आहे। या लॅम्पचा उजेड पडला असता आपण समजायचं आहे की आपल्या या सॉकेटमध्ये प्रॉपर अर्थिंग आलेली आहे, म्हणजे आपल्या या बोर्डमध्ये अर्थिंग केलेली आहे। आता ह्या दुसऱ्या कंडिशनमध्ये आपण चेक करू, ज्यावेळेस आपण स्विच ऑन करून एक पॉईंट फेजमध्ये व दुसरा पॉईंट अर्थिंगमध्ये लावतो, आपण बघू शकता अशा पद्धतीने लावल्यानंतर स्विच ऑन असताना याच्यातला जो लॅम्प आहे तो अगदी डिम ग्लो होतो, एकदम बारीक लागतो। तेव्हा समजून घ्यायचं की आपली अर्थिंग ही खराब आहे किंवा अर्थिंग प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही। आता तिसरी जी कंडिशन आहे, बघू शकता आपल्याला तिसरी कंडिशन बघायची आहे। तिसऱ्या कंडिशनमध्ये आपल्या सॉकेटमध्ये अर्थिंग नसेल तर याचा कुठलाही लॅम्प चालू होणार नाही। आपण बघू शकता आपण एक पॉईंट फेजमध्ये व एक पॉईंट अर्थिंग मध्ये लावला असता याच्यातला बल्ब अजिबातच चालू होणार नाही। याचा अर्थ असं समजून घ्यायचा की आपल्या ह्या बोर्डमध्ये अर्थिंगचं कनेक्शन झालेलं नाही। अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण या टेस्टरच्या मदतीने अर्थिंग आहे की नाही चेक करू शकतो। जर आपल्याला माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।